नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 यातील क्वेश्चन नंबर 3 आणि 4 हे दोन प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा क्वेश्चन नंबर 3. इफ ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, तर आपल्याला या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. पहा, ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर आपल्याला माहिती आहे 1 + ओमेगा स्क्वेअर ही व्हॅल्यू 0 असते, बरोबर आहे. किंवा आपण असंही लिहू शकतो ओमेगा स्क्वेअर + ओमेगा + 1 = 0. दोघांचा अर्थ एकच होतो. हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन सारखंच आहे, फक्त सिक्वेन्स लिहिण्याची वेगळी आहे. पहा, आता ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन ओमेगा + 1/ओमेगा इक्वल टू, पहा इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे ओमेगा स्क्वेअर होईल + 1/ओमेगा. ओमेगा स्क्वेअर + 1 ओमेगा स्क्वेअर + 1 ही व्हॅल्यू काय होईल. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर + 1 इक्वल टू हा ओमेगा या साईडला मायनस होईल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार -ओमेगा आणि अपॉन ओमेगा. पहा, ओमेगा कॅन्सल होईल, फक्त -1. आन्सर मिळेल आपल्याला -1. पहा, याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ओमेगा स्क्वेअर + ओमेगा क्यूब + ओमेगाचा 4th पॉवर आहे इक्वल टू, पहा इथे आपण ओमेगा स्क्वेअर कॉमन काढू तर काय होईल, येथे 1 होईल प्लस स्क्वेअर कॉमन काढल्यामुळे येथे फक्त ओमेगा राहील आणि येथे ओमेगा स्क्वेअर राहील. हे ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, बरोबर आहे. ही व्हॅल्यू 0 आहे इंटू 0 म्हणजे काय होईल 0. ओमेगा स्क्वेअर इंटू 0 म्हणजे 0 होईल. नेक्स्ट, याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सोल्युशन 1 + ओमेगा स्क्वेअर आहे आणि ब्रॅकेटला क्यूब आहे. आपल्याला माहिती आहे 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0, बरोबर आहे. येथे काय आहे 1 + ओमेगा स्क्वेअर म्हणजे 1 + ओमेगा स्क्वेअर ही व्हॅल्यू काय होईल इक्वल टू -ओमेगा होईल, बरोबर आहे. म्हणजे या दोन टर्मऐवजी आपण -ओमेगा पुट करू शकतो इक्वल टू -ओमेगा आणि क्यूब, बरोबर आहे. पहा, मायनसला पण क्यूब आहे म्हणजे मायनसला क्यूब 3 हा ऑड नंबर आहे. म्हणजे मायनसला पॉवर जर ऑड असेल, ऑड म्हणजे 1 3 5 7 याप्रमाणे, तर साईन मायनस राहते. आणि मायनसचा पॉवर जर इव्हन असेल तर साईन प्लस होते. पहा, मायनसचा पॉवर 3 म्हणजे ऑड नंबर आहे म्हणजे मायनस राहील आणि ओमेगा क्यूब. पहा, म्हणजे आपण मायनसचा क्यूब घेतलेला आहे, तो मायनस आलेला आहे, बरोबर आहे. आणि ओमेगा क्यूब ही व्हॅल्यू 1 आहे म्हणजे ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1. पुढे रिझन पण लिहा, सिन्स ओमेगा क्यूब इक्वल टू 1. पहा क्वेश्चन नंबर 4. सोल्युशन 1 - ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटला क्यूब आहे प्लस 1 - ओमेगा + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटला क्यूब आहे. आपल्याला माहिती आहे 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0, बरोबर आहे. आता इक्वल टू ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, म्हणून इक्वल टू हे 1 येथे मायनस कॉमन काढू आपण. या दोन टर्ममध्ये मायनस कॉमन काढला तर येथे ओमेगा राहील, बरोबर आहे. हे प्लस आणि हे ओमेगा स्क्वेअर होईल. फक्त मायनस साईन कॉमन काढलं त्यामुळे हे साईन चेंज होतील. हे मायनसचं प्लस होईल, हे मायनसचं प्लस होईल आणि क्यूब. पहा, इथे 1 आहे आणि ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे 1 + ओमेगा स्क्वेअर. 1 + ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय होईल -ओमेगा. या दोन टर्मऐवजी आपण -ओमेगा पुट करू आणि हा -ओमेगा ॲज इट इज क्यूब इक्वल टू 1 - ओमेगा + ओमेगा स्क्वेअर. यावरून ओमेगा + ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू काय होईल ओमेगा + ओमेगा स्क्वेअर म्हणजे -1 आणि ब्रॅकेटला क्यूब आहे
तर इथे मोठा ब्रॅकेट करू, हे प्लस मायनस ओमेगा मायनस 2 ओमेगा आणि क्यूब. प्रथम ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. हे 1 मायनस मायनस प्लस 1 होईल आणि त्याचा पॉवर 3 बरोबर आहे. प्लस आता पहा इथे मायनसला क्यूब आहे, 2ला क्यूब आहे आणि ओमेगाला क्यूब आहे. मायनसला क्यूब आहे म्हणजे मायनस होईल, 2चा क्यूब 8 होईल आणि ओमेगा क्यूब बरोबर आहे इक्वल टू 1 + 1 2 होतील, 2चा क्यूब प्लस आता हे -8 प्लस मायनस आपण क्यूब घेतलेला आहे, मायनसचा क्यूब घेतलेला आहे म्हणजे आता हे प्लस मायनस आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. प्लस मायनस मायनस होतील, हे 8 आणि ओमेगा क्यूब म्हणजे 1. पहा 2चा क्यूब 8 होतो, -8 8 - 8 म्हणजे 0, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5, याची व्हॅल्यू काय असेल इक्वल टू आपल्याला माहिती आहे 1 + ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0 बरोबर आहे. आता 1 + ओमेगा यावरून 1 + ओमेगा व्हॅल्यू काय मिळेल -ओमेगा स्क्वेअर, म्हणजे या ब्रॅकेटऐवजी आपण -ओमेगा स्क्वेअर. पहा इथे आता मल्टिप्लिकेशन आहे 1 + ओमेगा स्क्वेअर 1 + ओमेगा स्क्वेअर, ही व्हॅल्यू काय मिळेल 1 + ओमेगा स्क्वेअर, 1 आणि ओमेगा स्क्वेअर यांची ॲडिशन म्हणजे हा ओमेगा त्या साईडला मायनस होईल, -ओमेगा -ओमेगा. आता हा 1 ओमेगाचा 4th पॉवर आहे. पहा ओमेगाचा 4th पॉवर आपण असं लिहू शकतो ओमेगा क्यूब इंटू ओमेगा बरोबर आहे, कारण हा पॉवर 1 आणि हा 3 म्हणजे टोटल पॉवर ओमेगाला 4 आहे. तर आपण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 पुट करू शकतो आणि इंटू ओमेगा म्हणजे काय होईल ओमेगा, म्हणजे याचा अर्थ काय होतो ओमेगाचा पॉवर 4 आहे तर आपण फक्त ओमेगा लिहू शकतो बरोबर आहे. ओमेगा रेज टू 4 इक्वल टू ओमेगा, म्हणजे ओमेगा पॉवर 4 आहे, फक्त आपण ओमेगा लिहू शकतो. रिझन हे देऊ शकता ओमेगा पॉवर 4 इक्वल टू ओमेगा. आता येथे 1 + ओमेगाचा पॉवर 8 आहे म्हणजे ओमेगाचा पॉवर 8 आपण असं लिहू शकतो ओमेगा 4 पॉवर आणि ओमेगा 4 पॉवर बरोबर आहे. पहा इथे ओमेगाला पॉवर 8 आहे म्हणजे ओमेगा पॉवर 4 इंटू ओमेगा पॉवर 4 बरोबर आहे. ओमेगा पॉवर 4ची व्हॅल्यू किती आहे ओमेगा आहे आणि इंटू ओमेगा म्हणजे काय होईल ओमेगा स्क्वेअर. पहा म्हणजे आपल्याला ओमेगा पॉवर 8 असेल तर ओमेगा स्क्वेअर आपण लिहू शकतो, 8 ऐवजी स्क्वेअर म्हणजे इथे स्क्वेअर करू आपण. ओमेगाचा पॉवर 8 म्हणजे आपण ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. -ओमेगा स्क्वेअर इंटू -ओमेगा 1 + ओमेगा. 1 प्लस हे आपलं बेसिक इक्वेशन आहे बरोबर आहे. यावरून असे वेगवेगळे आपल्याला इक्वेशन तयार होतात. 1 + ओमेगा म्हणजे काय होईल -ओमेगा स्क्वेअर -ओमेगा स्क्वेअर. 1 + ओमेगा स्क्वेअर 1 आणि ओमेगा स्क्वेअर या दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल ओमेगा त्या साईडला मायनस होईल -ओमेगा. हे सर्व आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहिलेलं आहे बरोबर आहे. इक्वल टू पहा आता येथे मायनस येथे मायनस येथे मायनस येथे मायनस मल्टिप्लिकेशन आहे, हे 2 मायनस म्हणजे प्लस होतील आणि हे 2 मायनस म्हणजे प्लस होतील बरोबर आहे, म्हणजे मायनसचा विचार करायची गरज नाही. आता ओमेगाचा पॉवर 2 आहे, येथे 1 आहे, येथे 2 आणि येथे 1 आहे म्हणजे बेस सेम आहे ओमेगा 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 आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे टोटल पॉवर किती होईल ओमेगाचा 2 3 4 5 6 होईल. ओमेगाचा पॉवर 6 म्हणजे आपण असं लिहू शकतो ओमेगाचा पॉवर 3 ओमेगा क्यूब आणि त्याला पॉवर 2 केला आपण म्हणजे 3 × 2 6 होईल बरोबर आहे. ही व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1चा स्क्वेअर इक्वल टू 1. याची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी शो दॅट. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
पहा याची व्हॅल्यू 0 आहे म्हणून प्रूव्ह करायचं आपल्याला. आणि अल्फा आणि बीटा काय आहेत, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. म्हणजे ओमेगाच्या व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायच्या आहेत, एक अल्फा आणि एक बीटा घ्यायची आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण किंवा प्रूफ लिहू आपण. अल्फा आणि बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. हे सेंटेन्स लिहून घेऊ आपण. अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. देअरफॉर म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपण काय घेणार, दोन व्हॅल्यू आहेत कॉम्प्लेक्स क्यूब रूटच्या, -1 प्लस √3i/2 अँड बीटाची व्हॅल्यू -1 मायनस √3i/2. हे दोन रूट कॉम्प्लेक्स क्यूब रूट आहेत, बरोबर आहे, युनिटीचे. तर आपल्याला अल्फा आणि बीटा म्हणून घ्यायचे आहेत, ते आपण घेतलेले आहेत. म्हणजे ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर याप्रमाणे व्हॅल्यू आहेत. तर आता आपल्याला हे प्रूफ करायचं, ही LHS आणि ही RHS. त्यासाठी आपण काय करू, हा मल्टिप्लिकेशन आपण प्रथम कॅल्क्युलेट करून घेऊ. अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू म्हणजे अल्फाची व्हॅल्यू -1 प्लस √3i/2 इंटू -1 मायनस √3i/2. पहा वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. -1 येथे प्लस येथे मायनस आहे, टर्म सेम आहेत, फक्त येथे प्लस आहे येथे मायनस आहे. तर आपण काय लिहितो, a + b a - b म्हणजे a² - b². a² म्हणजे -1² होईल, बरोबर आहे. आणि a² - b². येथे b म्हणजे काय आहे, √3i आहे, याचा ही स्क्वेअर अपॉन 4. 2 × 2 म्हणजे 4 होईल. -1चा स्क्वेअर प्लस 1 हे मायनस, पहा √3चा स्क्वेअर केला आपण तर 3 येईल, बरोबर आहे. आणि i² इंटू i². √3ला पण स्क्वेअर आहे आणि आयला पण स्क्वेअर आहे. √3चा स्क्वेअर 3 आणि आयचा स्क्वेअर अपॉन 4. पहा इक्वल टू 1 मायनस i² व्हॅल्यू -1 आहे, हे आपण पाहिलेलं आहे, अपॉन 4. -3 इंटू -1 म्हणजे +3 होतील. 1 हे मायनस प्लस होतील. 3 × 1 म्हणजे 3 अपॉन 4. म्हणजे काय होईल, 4/4 म्हणजे काय, 1. म्हणजे अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देअरफॉर अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू किती आहे, 1. सपोज 1 नंबर. पहा यापैकी ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. पहा येथे स्क्वेअर आहे, येथे पण स्क्वेअर आहे. आपण अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. प्रथम आपण काय करू, अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. पहा अल्फा ही व्हॅल्यू आहे -1 प्लस √3i/2 आणि प्लस बीटाची व्हॅल्यू -1 येथे मायनस √3i/2. दोघांची ॲडिशन करू आपण. हे -1 प्लस दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, म्हणजे काय होईल, न्यूमरेटर आणि न्यूमरेटरची ॲडिशन होईल, बरोबर आहे. i हे -1 मायनस √3i आणि दोघांचा डिनोमिनेटर सेम असल्यामुळे आपण एकच घेणार आणि वरची आपण ॲडिशन करून घेतलेली आहे. हे प्लस आहेत, हे मायनस आहेत, कॅन्सल होईल. -1 म्हणजे -2 होईल आणि अपॉन 2 म्हणजे काय होईल, -1. ही व्हॅल्यू कशाची आली, अल्फा प्लस बीटा. पण आता आपल्याला काय पाहिजे, येथे स्क्वेअर आहे, येथे पण स्क्वेअर आहे. आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली, येथे स्क्वेअर आणि येथे स्क्वेअर. त्यासाठी आपण काय करू, बोथ साईडला स्क्वेअरिंग करू. म्हणजे काय होईल, इथे लिहिणार आपण स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यानंतर या ब्रॅकेटला स्क्वेअर होईल, बरोबर आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा प्रत्येकाला स्क्वेअर होणार नाही, कारण या साईडला पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर होईल आणि इक्वल टू -1ला स्क्वेअर होईल. पहा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू. म्हणजे अल्फा स्क्वेअर, हा अल्फा आहे, अल्फा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा आणि प्लस बीटा स्क्वेअर.
हे एक्सपेन्शन आपल्याला करता येईल. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण आणि इक्वल टू -1चा स्क्वेअर प्लस 1. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. पहा एवढी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली अल्फा इंटू बीटाची. बरोबर आहे. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला इथे घेता येईल. पहा एवढी व्हॅल्यू काय होणार आहे या साईडला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर राहू देऊ आपण. तर त्या साईडला 1 आहे आणि हे मायनसमध्ये जातील. या साईडला -2 अल्फा इंटू बीटा. बरोबर आहे. 2 अल्फा इंटू बीटा. 2 अल्फा इंटू बीटा या साईडला मायनस झाले म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होईल. पण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली ती 1 आहे. बरोबर आहे. ती व्हॅल्यू इथे पुट करू म्हणजे 1 - 2 ही व्हॅल्यू किती आहे 1 आहे इंटू 1 म्हणजे काय होईल 1 - 2 इक्वल टू -1. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली -1. बरोबर आहे. सपोज 2 नंबर. पहा अल्फा इंटू बीटा ही पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आणि ही पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. बरोबर आहे. आता LHS घेऊ. या ॲडिशनची व्हॅल्यू माहिती आहे आणि ही पण व्हॅल्यू माहिती आहे. आता LHS लिहू आपण. याच्या पुढे लिहिणार आपण LHS इक्वल टू LHS काय आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा व्हॅल्यू पुट करू. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली इक्वेशन 2मध्ये. बरोबर आहे. ती किती आहे -1 आणि प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू +1. येथे फ्रॉम 1 and 2 लिहू आपण. फ्रॉम 1 and 2 पहा -1 + 1 0 म्हणजे ही काय RHS. बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. हेन्स LHS इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. इथे पुन्हा प्रॉब्लेम लिहून घ्या तुम्ही. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू 0 आहे. जर अल्फा आणि बीटा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर याची व्हॅल्यू 0 येते. पहा यातील हा फर्स्ट झालेला आहे. सेकंडमध्ये येथे आपल्याला 4th पॉवर आहे येथे 4th पॉवर आहे. त्यासाठी पण आपल्याला अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू प्रथम फाइंड आउट करायची. नंतर अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि पुन्हा स्क्वेअर करायचं. आपण पाहू आता ते. पहा या स्टेप तुमच्या लक्षात आल्या. पहा प्रथम अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. नंतर अल्फा प्लस बीटा परंतु आपल्याला स्क्वेअर पाहिजेत म्हणजे आपण स्क्वेअरिंग केली तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही टर्म आपल्याला मिळत आहे. बरोबर आहे. हे नको आहे आपल्याला. त्या साईडला पास केले. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण पुट केली. नंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढता आली. ही व्हॅल्यू मिळाली आणि ही पण व्हॅल्यू काढली आपण. पहा एवढी व्हॅल्यू मिळाली आणि ही पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. दोघांची ॲडिशन केली तर ती 0 येत आहे. नेक्स्ट पहा 4thमधील सेकंड फर्स्टप्रमाणेच आहे. फक्त इथे फर्स्टमध्ये स्क्वेअर होता येथे स्क्वेअर होता आणि येथे पॉवर +1 होता. येथे पॉवर -1 आहे. तर हे पॉवर +1 करायचं असेल तर याला आपण असं लिहू शकतो 1 अल्फा इंटू बीटा म्हणजे याप्रमाणे टर्म आहे ही. फक्त आपल्याला मागच्याच प्रॉब्लेमचं पूर्ण सोल्युशन ॲज इट इज येणार आहे कारण अल्फा आणि बीटा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. त्यामुळे आपल्याला मल्टिप्लिकेशन हाच येणार आहे. बरोबर आहे. प्रथम आपण काय केलेलं आहे मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे त्या स्टेप आहेत. थोडा फक्त यामध्ये बदल आहे. पॉवर 4th आहे. तर काय करायचं आहे मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे येथे आपल्याला अल्फा आणि बीटा यांचा मल्टिप्लिकेशन काढायचा आहे. तो एवढा येणार आहे. बरोबर आहे. नंतर अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. ती एवढी मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला येथे स्क्वेअर आलेला आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली परंतु पॉवर 4th पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू येथे पुट करता येईल का नाही येणार कारण पॉवर 4th आहे. म्हणजे दोघांचा पॉवर 4th आणि त्यांची ॲडिशन ती कशी मिळेल आपल्याला. आपण आता काय करू येथे स्क्वेअरिंग ज्याप्रमाणे केली आपण येथे स्क्वेअर येण्यासाठी आपण स्क्वेअरिंग केली. बरोबर आहे. म्हणजे ब्रॅकेटला स्क्वेअर झाला आणि ते एक्सपेन्शन केल्यामुळे आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मिळालेले आहेत. तर आता येथे अजून स्क्वेअरिंग केली आपण तर आपल्याला काय होईल अल्फाचा 4th पॉवर मिळेल आणि बीटाचा 4th पॉवर मिळेल.
म्हणजे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल आणि ती पुट करू आपण. मग पहा यापुढे काय करायचं आपल्याला, फर्स्ट प्रॉब्लेमच्या सर्व स्टेप आहेत येथपर्यंत. नंतर आपल्याला फोर्थ पॉवर पाहिजे, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला स्क्वेअरिंग करायची. पहा पुढे लिहिणार, पहा आता इथे लिहितो मी स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग बोथ साईड. पहा सेकंड नंबरचं इक्वेशन हे आपल्याला स्क्वेअरिंग करायची, पुन्हा एकदा स्क्वेअरिंग. येथे फक्त एकदाच केली आपण कारण फक्त स्क्वेअर पाहिजे होता, परंतु आता स्क्वेअरला पुन्हा आपल्याला स्क्वेअरिंग करायची. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आहे, या साईडला पण स्क्वेअर होईल आणि या साईडला व्हॅल्यू -1 आहे त्याचा पण स्क्वेअर होईल. बरोबर आहे. आता स्क्वेअरिंग करू म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू. येथे पॉवर 2 आहे म्हणजे काय होईल, आता पॉवर 4 होईल, अल्फाचा पॉवर 4 होईल प्लस 2 टाइम्स अल्फा स्क्वेअर इंटू बीटा स्क्वेअर आणि प्लस बीटाचा 4th पॉवर होईल. पहा आणि इक्वल टू -1चा स्क्वेअर प्लस 1. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे अल्फाचा 4th पॉवर होईल कारण इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअर केल्यामुळे पॉवर 4th होईल प्लस 2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. येथे स्क्वेअर असल्यामुळे पॉवर 4 होईल. म्हणजे आपल्याला या व्हॅल्यू पाहिजेत, ही ॲडिशन पाहिजे आपल्याला. अल्फाचा 4th पॉवर आणि बीटाचा 4th पॉवर ही ॲडिशन पाहिजे आपल्याला. अल्फाचा 4th पॉवर आणि बीटाचा 4th पॉवर ही ॲडिशन काय होईल, 1 मायनस ही टर्म मायनसमध्ये जाईल म्हणजे 2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. बरोबर आहे. आता पहा हे 1 मायनस 2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. आपल्याकडे अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे का, बीटा स्क्वेअरची आहे का. आपण अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काढलेली आहे, याचा स्क्वेअर करू असं लिहिता येईल आपल्याला कारण दोन्ही टर्मला स्क्वेअर आहे, मल्टिप्लिकेशन आहे. एकाच ब्रॅकेटमध्ये आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो. बरोबर आहे. 1 मायनस 2 अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. फ्रॉम 1 याचा स्क्वेअर म्हणजे हे काय होईल, 1 मायनस हे 1चा स्क्वेअर 1 होईल, 1 इंटू 2 म्हणजे हे 1 मायनस 2 म्हणजे ही पण व्हॅल्यू -1 मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर अल्फा 4th पॉवर प्लस बीटा 4th पॉवर ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, -1. या 2 टर्म मिळाल्या आणि ही पण टर्म आपण फाइंड आउट केली अल्फा इंटू बीटा. बरोबर आहे. फक्त ते अपॉनमध्ये पॉवर हा प्लस होऊन जाईल. सपोज हे 3 नंबर. इथे 2 नंबर द्यायची गरज नाही आपल्याला आता. बरोबर आहे. कारण आपल्याला याचंच काम आहे आणि याचंही काम आहे आपल्याला. इथे नाही 2 नंबर दिला तरी चालेल, फर्स्ट प्रॉब्लेमला आपल्याला द्यावा लागेल. आता याला 2 नंबर करू आपण. सपोज 2 नंबर. आता काय करू आपण, LHS इक्वल टू अल्फाचा 4th पॉवर आहे प्लस बीटाचा 4th पॉवर आणि प्लस अल्फा इनवर्स आहे, अल्फा इनवर्स आणि बीटा इनवर्स हा पॉवर प्लस करता येईल आपल्याला. म्हणजे अल्फाचा 4th पॉवर प्लस बीटाचा 4th पॉवर प्लस हे दोन्ही इनवर्समध्ये आहेत म्हणजे 1 अपॉन अल्फा इंटू बीटा लिहू शकतो आपण. बरोबर आहे. अल्फाचा पॉवर -1 आहे, हा जर पॉवर +1 करायचा असेल आपल्याला तर आपण काय करतो, 1 अपॉन अल्फा. आणि बीटाचा पॉवर -1 आहे, बीटाचा इनवर्स आहे म्हणजे पॉवर -1 आहे. हा जर पॉवर प्लस करायचा असेल तर 1 अपॉन बीटाचा पॉवर प्लस होईल आता. बरोबर आहे. हा पॉवर +1 होईल, हा पण पॉवर +1 होईल. त्याप्रमाणे दोघांचे पॉवर आता +1 झालेले आहेत. बरोबर आहे. तर आता व्हॅल्यू पुट करू आपण. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, -1 आहे. बरोबर आहे. आणि प्लस हे 1 ही पण व्हॅल्यू फाइंड आउट केली, अल्फा इंटू बीटा 1 आहे, फ्रॉम 1 ही 1 आहे. म्हणजे -1 हे +1, 1 अपॉन 1 म्हणजे 1. बरोबर आहे. -1 + 1 0 हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. इथे लिहू शकता व्हॅल्यू पुट केले आपण फ्रॉम 1 and 2. इथे आपल्याला अल्फाला 4th पॉवर आणि बीटाला 4th पॉवर असल्यामुळे आपण पुन्हा याची पण स्क्वेअरिंग केलेली आहे. या इक्वेशनला स्क्वेअरिंग केल्यामुळे आपल्याला
अल्फाचा 4th पॉवर आणि बीटाचा 4th पॉवर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता आली, बरोबर आहे. नंतर सर्व व्हॅल्यू पुट करून आपल्याला इक्वल टू 0 मिळालेला आहे, म्हणजे RHS मिळालेली आहे. हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.